लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत. सिंधूला त्रास देण्यासाठी रुक्मिणी ऋतुजाला एक प्लॅन सांगते आणि तो प्लॅन ऐकून ऋतुजा खूपच खुश होते. आणि त्यानंतर रुक्मिणीने सांगितल्याप्रमाणे सिंधूने पिझ्झा बनवण्यासाठी बाजारामधून जे सामान आणलेले असते ते सामान घेऊन ती पटकन किचनमध्ये जाते आणि त्या पाठोपाठ रुक्मिणीसुद्धा जाते. आणि मग त्या दोघीजणी सिंधूने जे काही सामान आणलेले असते ते पिशवीमधून बाहेर काढतात. ऋतुजा रुक्मिणीला विचारत असते की वहिनी साहेब, चक्क आज तुम्ही पिझ्झा बनवणार आहात का? आणि त्यावर रुक्मिणी म्हणते हो, पण यामध्ये तू सुद्धा मला मदत करायची आहे. आणि ते ऐकून ऋतुजाचा चेहराच पडतो. ती म्हणते आता एक चूक लपवण्यासाठी दुसरी चूकसुद्धा करावीच लागणार. वहिनी साहेबांना पिझ्झा बनवण्यासाठी मदत करावीच लागणार, नाही म्हणून चालणार नाही. आणि त्यानंतर रुक्मिणी तिला सांगते की यामधून शिमला मिरची बाहेर काढ आणि त्याचे बारीक बारीक काप कर. आणि त्यानंतर ती दुसरीकडे जाते. मात्र ऋतुजाला शिमला मिरची नक्की कशी असते तेच माहिती नसते. आणि त्यानंतर ती साधी मिरची घेत तिचे बारीक बारीक काप कसे करता येतील या गोष्टीचा विचार करत बसते. त्याच वेळी रुक्मिणी पुन्हा तिथे येते आणि ऋतुजाच्या हातात साधी मिरची बघून तिला समजतं की हिला शिमला मिरची नक्की कशी असते तेच माहिती नसणार. आणि मग ती ऋतुजाला शिमला मिरची दाखवत म्हणते की ही आहे शिमला मिरची, हिचे बारीक बारीक काप कर. आणि त्यानंतर ती वैतागूनच तेथून निघून जाते. तर ऋतुजा ती शिमला मिरची घेत रुक्मिणीची ॲक्टिंग करते. तर दुसरीकडे सिंधू आणि सावी त्यांच्या रूममधून बाहेर येतात आणि जेव्हा त्या दोघीजणी डायनिंग टेबलजवळ जातात तेव्हा त्यांच्या लक्षात येतं की पिझ्झासाठी लागणारं सामान तिथे नाही आहे. आणि ते सामान नक्की कुठं गेलं असा त्यांना प्रश्न पडतो. आणि त्याचवेळी किचनमधून रुक्मिणी ऋतुजाचा आवाज येतो, त्यामुळे त्या दोघीजणी त्या ठिकाणी जातात. तर रुक्मिणी आणि ऋतुजा सिंधूने जे सामान आणलेले असते त्या सामानामधूनच पिझ्झा बनवायला सुरुवात करतात. तर सिंधू त्यांना विचारते की या वेळेत तुम्ही किचनमध्ये काय करताय, ही तर माझी वेळ आहे ना? मात्र रुक्मिणी रागातच तिला सांगते की तू ज्या ठिकाणी उभी आहे ते घर माझं आहे आणि या घरात मी कधीही कुठेही जाऊ शकते. इथले नियम फक्त भाडेकरूंसाठी आहे. आणि त्यावर सिंधू म्हणते की मी इथलं भाडं भरते म्हणूनच तुम्हाला प्रश्न विचारते. आणि त्यावर रुक्मिणी सांगते की मी माझ्या विनूसाठी पिझ्झा बनवत आहे. आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते. ती म्हणते म्हणजे मोठी आजी, आज तुम्ही आमच्यासाठी पिझ्झा बनवणार का? मात्र रुक्मिणी रागातच तिला सांगते की मी पिझ्झा फक्त विनूसाठी बनवत आहे, तुझ्यासाठी नाही. आणि ते ऐकून सावी नाराज होते. तर सिंधू रुक्मिणीला विचारते की जर तुम्ही पिझ्झा फक्त विनूसाठी बनवताय तर मग तुम्ही मी आणलेलं सामान का घेतलं? हे सामान मी सावीला पिझ्झा बनवण्यासाठी आणलं होतं. मात्र रुक्मिणी नाटक करत ऋतुजाला विचारते की बघ ग, या सामानावर कुठे सिंधूचं नाव आहे का? आणि त्यावर ऋतुजासुद्धा हसतच नाही म्हणते. आणि त्या दोघींचं हे वागणं बघून सिंधू वैतागून म्हणते की अशा वेळी यांची तत्त्व कुठे जातात काय माहीत. तर सावीसुद्धा रुक्मिणीला म्हणत असते की विनूच्या मोठ्या आजी, तुम्ही असं का करताय? ते सामान माझी आई घेऊन आली होती माझ्यासाठी पिझ्झा बनवायला, मग तुम्ही ते सामान का घेतलं? तुम्ही सतत आम्हाला त्रास का देताय? मात्र सिंधू म्हणते की सावी, आपण मोठ्यांच्या मध्ये बोलायचं नाही. आणि त्यावर सावीसुद्धा हो म्हणते. मात्र या गोष्टीवरून रुक्मिणी म्हणते की उगाच आमच्यासमोर तू तुझ्या मुलीवर किती संस्कार करते ते दाखवू नको. कारण जर तू खरंच तिच्यावर चांगले संस्कार केले असते ना तर ती अशी उद्धटासारखी बोललीच नसती. पण काय करणार, शेवटी ती तिच्या आईची मुलगी आहे ना, उद्धटच असणार. आणि रुक्मिणीचं हे बोलणं ऐकून सिंधू खूप चिडते. ती रुक्मिणीला सांगते की मी पिझ्झा फक्त सावीसाठी नाही तर विनूसाठी सुद्धा बनवणार होते. आणि तुम्ही तर आम्हाला न विचारता आमचं सामान घेतलं आणि माझ्या लहान मुलीच्या तोंडचा घास हिरावून तुम्हाला नक्की काय मिळणार आहे? मात्र रुक्मिणी तिच्या बोलण्याकडे अजिबात लक्ष देत नाही. आणि त्या दोघीजणी पिझ्झा बनवायला सुरुवात करतात. तर सावी नाराज होत सिंधूला विचारते की आई, आता मला पिझ्झा खायला नाही का मिळणार? त्यावर सिंधू म्हणते की तुला आईने दिलेलं प्रॉमिस कधी पूर्ण झालं नाही असं झालंय का? त्यावर सावी नाही म्हणते. तर सिंधू तिला सांगते आज मी तुला एकदम हेल्दी पिझ्झा खायला देणार आहे. आणि ते ऐकून सावी खूपच खुश होते.
रुक्मिणी आणि ऋतुजा मात्र हसतच सिंधूकडे बघत असतात. मात्र सिंधू त्या दोघींकडे लक्ष देत नाही. ती गव्हाचं पीठ मळायला घेते आणि हेल्दी पिझ्झा बनवायला सुरुवात करते. तर दुसरीकडे रुक्मिणी आणि ऋतुजा सुद्धा पिझ्झा बेसवर सॉस लावतात आणि त्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या टाकतात. आणि मग रुक्मिणी मुद्दाम तो पिझ्झा सिंधू सावीसमोरून फिरवते आणि मग ओव्हनमध्ये जाऊन ठेवते. तर दुसरीकडे सिंधू सावीला फ्रीजमधून काही भाज्या आणायला सांगते आणि मग ती त्या घरी बनवलेल्या पिझ्झा बेसवर टॉमॅटो, बटाटा, कोबी, कोथिंबीर, मिरची अशा भाज्या ठेवते आणि तो पिझ्झा छान डेकोरेट करते. त्यामुळे सावीसुद्धा खूपच खुश होते. आणि त्याचवेळी विनू किचनमध्ये येतो. तो रुक्मिणीला विचारतो की आजी, तुम्ही नक्की काय बनवताय? खूप छान वास येत आहे. त्यावर रुक्मिणी त्याला पिझ्झा दाखवत म्हणते की हे बघ, मी तुझ्यासाठी पिझ्झा बनवला आहे. आणि ते ऐकून विनू खूपच खुश होतो. तर सावीसुद्धा त्याला सांगते की आईने सुद्धा आपल्यासाठी पिझ्झा बनवला आहे. आणि मग त्यानंतर रुक्मिणी आणि ऋतुजा विनूला घेऊन बाहेर जातात. त्या दोघी जणी त्याला त्यांनी बनवलेला पिझ्झा खायला देतात. तो पिझ्झा बघून विनू खूपच खुश होतो. तर सिंधू सावीलाही सांगते की तू सुद्धा बाहेर जाऊन बस, मी येते आपला पिझ्झा घेऊन. त्यामुळे सावीसुद्धा बाहेर जाते. मात्र रुक्मिणी आणि ऋतुजा तिला पिझ्झा देत नाही. त्या दोघी रागातच सावीकडे बघत असतात. आणि त्याचवेळी सिंधू तिने बनवलेला तो हेल्दी पिझ्झा घेऊन येते आणि विनूला सुद्धा देते. आणि तो पिझ्झा बघून विनू खूपच खुश होतो. तो रुक्मिणीला विचारतो की हा पिझ्झा खाण्याच्या आधी मी डॉक्टर काकूंनी बनवलेला पिझ्झा खाऊ का? मात्र ते ऐकून रुक्मिणी खूप चिडते. ती म्हणते की विनू, मी तुझ्यासाठी स्वतः हा पिझ्झा बनवला आहे. जर तू तो पिझ्झा खाल्ला नाही तर मला वाईट वाटेल. तर विनू म्हणतो की आजी, मी तू बनवलेला पिझ्झासुद्धा खातो, पण हा पिझ्झा खाऊन झाल्यावर. आणि त्यानंतर तो रुक्मिणीने बनवलेला पिझ्झा बाजूला ठेवून देतो आणि सिंधूने बनवलेला पिझ्झा खायला सुरुवात करतो. त्याला तो पिझ्झा खूपच आवडतो. तो सिंधूचं खूप कौतुक करतो. तर सावीला सुद्धा तो पिझ्झा खूपच आवडलेला असतो आणि त्यामुळे सिंधू खुश होते. रुक्मिणी आणि ऋतुजा मात्र रागातच सिंधूकडे बघत असतात. त्यानंतर दुसरीकडे अन्वी तिच्या एका मैत्रिणीसोबत बोलत असते. तिला मिस इंडिया स्पर्धेसाठी पोर्टफोलिओ बनवायचा असतो आणि त्यामुळे तिची मैत्रीण तिला एक फोटोग्राफर सजेस्ट करते. मात्र त्याची फी 50,000 रुपये असते. त्यामुळे अन्वी काळजीत पडते आणि मग त्यानंतर ती रुक्मिणीकडे पैसे मागायचं ठरवते. तर दुसरीकडे रुक्मिणी आणि ऋतुजाने जे काही केलेले असते ते राजश्रीला सुद्धा समजते आणि ती त्या दोघींना समजावते की तुमचा राग सिंधूवर आहे ना, मग तुम्ही तिला हवं ते बोला, पण उगाच सावीला त्रास देऊ नका. मात्र रुक्मिणी आणि ऋतुजावर या सगळ्याचा काही परिणाम होत नाही. त्याचवेळी अन्वी तिथे येते. ती रुक्मिणीला सांगते की मला बुक्स घ्यायला पैसे हवे आहेत. त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, मी तुला नंतर 2,000 रुपये देते. त्यावर अन्वी म्हणते की 2,000 नाही, मला जास्तीचे पैसे हवे आहेत. आणि त्यावर रुक्मिणी म्हणते की मी तुला मागच्या आठवड्यात सुद्धा 2,000 रुपये दिले होते बुक्स घ्यायला आणि आत्तासुद्धा तू बुक्स घेण्यासाठीच पैसे मागत आहे. अशी नक्की तुला किती बुक्स लागतात ग? आणि त्यामुळे अन्वी खूप घाबरते. मात्र ती म्हणते की अभ्यास करायचा म्हटल्यावर एवढे बुक्स लागतातच आणि जर मला परीक्षेत चांगले मार्क्स मिळाले नाहीत ना, तर त्याला जबाबदार तू असशील आणि मी बाबांना सुद्धा कॉल करून सगळं काही सांगेल. त्यावर रुक्मिणी म्हणते ठीक आहे, तुला जे करायचं आहे ते कर. आणि त्यामुळे अन्वी खूप चिडते आणि ती रुक्मिणीसोबत वाद घालायला सुरुवात करते. त्या दोघींचा आवाज ऐकून सिंधू त्या ठिकाणी येते. ती अन्वीला समजावत असते. मात्र रुक्मिणी म्हणते की आमच्या घरच्या प्रश्नांमध्ये तुम्ही दखल देऊ नका. मात्र सिंधू तिला सांगते की इथे प्रश्न अन्वीचा आहे, त्यामुळे मी बोलते. मात्र रुक्मिणी म्हणते की अन्वी माझी नात आहे, त्यामुळे तुम्ही मध्ये पडू नका. आणि त्यानंतर त्या दोघीजणी पुन्हा वाद घालायला सुरुवात करतात. अन्वी रुक्मिणीला म्हणत असते की तुम्ही सिंधू मामीला काही बोलू नका, तुम्हाला माझ्याशी प्रॉब्लेम आहे ना, मग माझ्यासोबतच बोला. आणि त्यानंतर ती सिंधूला सुद्धा सांगते की बरं झालं तू या लोकांचं घर सोडून निघून गेली, कारण हे खरंच तुला डिझर्व करत नाही. आणि त्यामुळे रुक्मिणी खूप चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत विनूला ताप आलेला असतो आणि त्यामुळे रुक्मिणी म्हणते की हे सगळं सिंधूच्या हलगर्जीपणामुळेच झालं आहे. तिनेच विनूला चुकीचं औषध दिलं असणार आणि मग ती लगेच सिंधूला आणि सावीला घराबाहेर काढण्याचा निर्णय घेते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.